संवादी ब्रह्मतत्वोपास्यापि मच्यते उत्तरे तापनीय दर्शतोपास्तिरने कदा. संवादी ब्रह्म तत्वोपास्यापि मच्यते. किंवा कुटस्थ दीपामध्ये ज्ञानाच्या द्वारा कुटस्थाची प्राप्ती होते हे सांगितलं बघा. पण सर्वच त्याचे काही अधिकारी नसतात, अनाधिकारी असतात. त्याला काही मार्ग आहे का? मोक्षाची सर्वांना काय आहे? पण अधिकारामध्ये समानता आहे का विषमता आहे ना? म्हटलं त्याने का मग प्रत्येकाला मोक्षाची काय आहे? मग त्याच्याकरता उपासना सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? जो ज्ञानाचा अधिकारी नाही त्याला कोणती सांगायची? टाकून द्यायचा का त्याला सुद्धा मोक्षापर्यंत न्यायचा? मग ब्रह्मतत्वाची उपासना होऊ शकते. त्याच्याकरता हे 9वं प्रकरण आहे. त्याला ध्यानदीप असं म्हणतात. संवादी ब्रह्मतत्वोपास्यापि मच्यते. संवादी ब्रह्म याचं विवरण आता पुढे सर्व हे होणार आहे. समाधी ब्रह्माप्रमाणे ब्रह्मतत्वाची उपासना होऊ शकते. मोक्षस्यापि उच्यते. हे कुठं सांगितलेलं आहे? उत्तरेत तापनीय उपदा शतोपास्तिरनेकदा म्हणून तापनीय उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये ब्रह्मतत्वाची उपासना अनेक प्रकारे सांगितलेली आहे. तेव्हा संवादी ब्रह्मतत्वोपास्यापि मच्यते. त्या ब्रह्मामध्ये 2 प्रकार असतात. एक संवादी ब्रह्म आणि दुसरा विसंवादी ब्रह्म. जो भ्रम सफल होत असतो त्याला संवादी ब्रह्म म्हणायचं, आणि जो भ्रम निरर्थक होत असतो त्याला विसंवादी ब्रह्म असं म्हणतात. तेव्हा परमार्थ करणं आहे सुद्धा भ्रमच आहे, संसार करणं आहे सुद्धा काय. पण एकाला फल आहे, एकाला काय नाही. फल नाही. दोन्ही झाडच आहे की चंदनाच आहे. तुमच्या आंब्याचे काय आहे आणि येडे बाबीचे काय आहे? मग आंबे कोणाला लागते? येड्या बाबीला का? मी एकाला एकाच्या ठिकाणी फळाची निष्फलता आहे आणि एकाच्या ठिकाणी सफलता आहे. आपल्या संस्थेत नाही का समोर झाडं लावले, ते निष्फल झाडं लावा म्हणजे काय उपयोग आहे त्याचा? ते तुमच्या अशोकाची झाडं त्याला काय फळं येते का? अशोक झाड आहे ते, कोणतं झाड आहे ते ठरवतो बघा. समोर कोणती झाडं लावायची? त्या अशोकाची झाडं लावायची. समोर जय विजयासारखी दिसतं. म्हटलं लावा, वाद नाही त्यांना, पण त्यांना समोरचं स्थान नको, पाठीमागचं. मग समोर कोणती झाडं पाहिजे? काय ते फुलं येतात, फळं येतात. मग ते आंब्याची झाडं लावायला कोणती? आंब्याची. आंबा सर्व अजूनही त्याची पाने सुद्धा काय पवित्र आहे, फळे सुद्धा कसं आहे पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आंब्याच्या झाडाला किंमत दिली आहे. त्यांच्या अभंगामध्ये आंबिया डाळी माझी काळी. मग सफल जो ब्रह्म होत असतो त्याला संवादी ब्रह्म म्हणायचा, आणि जो निष्फल होत असतो त्याला विसंवादी ब्रह्म. संवादी ब्रह्म तत्वोपास्यापि मुच्यते. समाधी ब्रह्माप्रमाणे ब्रह्मतत्वाची उपासना केल्या जाते. म्हणजे कुठं आहे? उत्तरे तस्मात् शास्त्रं प्रमाणात. ते कोणी कोणतंही ऐकून घेत नसते, त्याला वेद प्रमाण द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? आपल्या मुलाने आपण जर काही सांगितलं तर मला विचारतो कोण? मग त्यात 2च आहे. एक ते संदाचं वचन अथवा वेदातलं वचन. संदाही सुद्धा कोणामधलं बोलतात? वाचा बोलो. तेव्हा आहे ना, ब्रह्मतत्वाची समाधी ब्रह्माप्रमाणे सेवा होऊ शकते. त्याचं प्रमाण देऊन आणखी सांगितलेलं आहे. उत्तर तापनिषद म्हणून उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये ब्रह्मतत्वाची उपासना काय केलेली आहे सांगितलेली आहे.
हे बघ उत्तरेत आपण आता श्रुतोपास्त्री अनेकदा उत्तर तापणे उपनिषदामध्ये आणि अनेक प्रकारे ब्रह्माची उपासना काय केलेली आहे त्याच्यावरती थोडी टीका. हे प्रकरण कशा करता आलं बघा. तर कूटस्थुदीपामध्ये अधिकाऱ्याकरता आहे, पण जो मंद अधिकारी आहे त्याच्याकरता ही उपासना आलेली आहे. त्याच्याकरता हे थोडं वरचं हे नवमम दानम दानम ज्ञानम दीप प्रकरणम नत्वा श्री भारती तीर्थविद्यारण्य मुनीश्वर क्रियते ध्यानदीपस्य व्याख्याम संक्षिप्ता मया. म्हणून हे विद्यारण्याचे जे काही हे आहे त्यांनी असलेला की त्यांचा दास याच्यावर जे टीका लिहित असतो ती टीका संक्षिप्तप्रमाणे सांगतो. थोडं त्याच्यावर हे आहे बघा, ते थोडी टीका आहे त्याच्यावरती. यथा अवैध वेदांत शास्त्रे नित्यानित्य विवेक विवेक आदी साधन चतुष्टय संपन्न सम्यक श्रवण मननादी. तेव्हा हे उत्तम अधिकारी म्हटल्यानंतर वेदांत शास्त्रामध्ये त्याची साधनं या ठिकाणी नित्यानित्य विवेक. त्याचप्रमाणे साधनच्या दृष्टीने संपन्न असतात. ज्ञानाचा अधिकारी कोण जो साधनच्या दृष्टीने संपन्न असेल तो ज्ञानाचा काय आहे त्याच्यामध्ये सम्यक श्रवण मनन निधिध्यासन अनुष्ठान व्रत ही सगळी ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधन आहे. विवेक वैराग्य समाधी षटक श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन ही सगळी ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय आहे बघ. प्रत्येकाची साधन असते ना त्याप्रमाणे ही साधन आहे. पुढे साधनेच्या दृष्ट्या श्रवण मनन निधिध्यासन अनुष्ठावता तत्व पदार्थ शोधनपूर्वक. सगळ्यामध्ये अंतरंग साधन कोणतं आहे तत्व पदार्थ विवेचनपूर्वक महावाक्यार्थ परोक्ष ज्ञानेने ब्रह्मभाव लक्षणा मोक्षा भवती. तेव्हा अशा रीतीने महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष ज्ञान प्राप्त होऊन ब्रह्मपदाला जो मोक्षाला काय होतो प्राप्त होतो प्रतिपादितव्य. तत्र श्रुतोपास्त्री अनकस्यापि बुद्ध्यादीनां केनाचित प्रतिबंधेन. पण सर्व काही अधिकारी नसल्यामुळे प्रतिबंध असतो. त्या प्रतिबंधाच्यामुळे ज्ञान होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता काय आहे तर विषयापरोक्ष उन्नत्पत्तो सत्याम तदुपादनद्वारा मोक्षपरोपासनापि दिदीर्दर्शयतो. त्याच्याकरता ही उपासना सांगितलेली आहे नाही का. मुंगीवरी भान ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला उपदेश संत अथवा शास्त्र करतात. कर्माचा अधिकारी असेल तर उपासनेचा असेल तर ज्ञानाचा असेल तर नाहीतर आपला तो कर्माचाही अधिकारी नाही काही कधी त्याला सांगायला लागले ज्ञान त्याचा काय उपयोग मला डोकं फिरत आहे आमचं आहे ना. जो त्याचा अधिकारी असावा लागत असतो. असं नुकताच कोणीतरी विद्यार्थी काशीवरून चांगला विद्वान शास्त्री पंडित वगैरे होऊन आलेला सुटसुटीत सांगण्याची हाव. मग खेडेगावामध्ये मारुतीचं देऊळ होतं बघा आणि तिथे 2-4 माणसं आपले जमत असतात. त्यांनी नाही विचारलं तरीसुद्धा सांगायला लागलं आत्मा म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय. लोकांना याचं वाटायला लागलं म्हणलं ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी काहीतरी अर्थ असलं म्हणून त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला मारुतीच्या देवळात लोक नमस्कार करायला दिवा लावायला एक एक बसायला लागला. याचं वाटायला लागलं आपल्या या लोकांना आवडायला लागलं आहे म्हणजे एक श्रवणार्थी माणसं जास्त आहे. मग जोरात सांगायला लागलं बा. लोकांना असं वाटलं ज्या अर्थी काहीतरी सांगतो त्या अर्थाचं डोकं फिरलं असलं वाढून जर आलेलं आहे. लोक काय म्हणणार लवकर काहीतरी क्रिया केली पाहिजे. आता खेड्यापाड्यातलं औषध म्हणजे कोणतं असं काही झाडतं
सळे तापायचे डाग द्यायचा. आणि ते सळे टापण्याची क्रिया करायला लागली बा. त्याचा अर्थ त्याचा मित्र आला. तर म्हटलं गाव कसं काय आहे. म्हटलं माणसाचं डोकं फिरलेलं आहे, सारखा बरोबर करतो. आता लवकर उपाय केला तर बरं आहे. म्हटलं नाही तर जास्त होईल की. म्हटलं उपाय कोणता करणार. म्हणजे सुरळीत आपण तो त्याचा मित्र तो कानात गेला. म्हटलं तू मूर्ख आहे की. अरे अनाधिकारी या ठिकाणी आणि वेदांतातले प्रमेय सांगत बसला. म्हटलं कळतं का तुला कुठं काय सांगावं आणि कुठं काय सांगावं. तर म्हटलं काय काय. म्हटलं सगळे तापून जो जेतेचे गौरव नेणे तयाचीचं ते भिंगूर भाणे. ज्याला ज्या ग्रंथातलं महात्म्य कळत नसतं त्याला ते कळतं. पण ते ज्ञानेश्वरी आहे ना, त्यांना काही कळत नाही. ते पुस्तक म्हणतात. काय म्हणतात. आणि विद्यार्थी किंवा आपल्या ह्याच्यामधलं आपण पुस्तक म्हणत असतो, ग्रंथ म्हणत असतो, असाच ठेवत असतो. कपड्यामध्ये त्याला गुंडाळतो. असं मामासाहेब म्हणे पुस्तक आहे काय हे. जगाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं हे रत्न आहे. काय ब्रह्मसाम्राज्य वर्णिली किती विठोबाचा प्राणसभा. कादंबरी पाठ करायची असते का. मग ज्ञानेश्वरी पाठ करायची असते. इथं आलेलं आहे म्हणजे आपण सांगितलं. मग तदुपादान 12 मोक्षफल उपासनाने दरिद्र. म्हणून मोक्षाचं फल उपासनेने सुद्धा प्राप्त होऊ शकते. तावत्स दृष्टांतन ब्रह्मोपासना बी मोक्ष होती. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. समाधी ब्रह्म तत्वभाष्य अभिमच्यते. उत्तरे तापने तत्सुतोपापने अनेकदा. समाधी ब्रह्माप्रमाणे ब्रह्मतत्वाची उपासना केल्या जात असते. हे कुठं सांगितलं आहे. तापने उपनिषदमध्ये आहे. त्या उपनिषदामध्ये आणि ब्रह्माची उपासना अनेक प्रकारे काय केलेली आहे, सांगितलेली आहे. तेव्हा आता समाधी ब्रह्म म्हणजे काय ना समाधी ब्रह्म म्हणजे काय याचं वर्णन करून सांगतात. समाधी ब्रह्म इत्युक्तम प्रपंच इथून समाधी ब्रह्म प्रतिपादितम वार्तिका. वार्तिक सुरेश्वराच्याने लिहिलेले आहे. ते वार्तक या ठिकाणी येतात. मनी दीप प्रभयो मणिबुद्ध्यादी धावता मिथ्याज्ञान विशेष अर्थक्रियां प्रती. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. कोणतरी आश्रम म्हणा, घर आहे म्हणा, त्याला खिडकी आहे, दार असतात ना खिडक्या मोठ्या मोठ्या. त्याच्यामध्ये एका ठिकाणी दिवा ठेवलेला आहे, दीप ठेवलेला आहे आणि एका ठिकाणी रत्न ठेवलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये रत्न असायचे. त्या रत्नाच्या प्रकाशामध्ये स्वभाव होत असत. शिवाजी महाराजापर्यंत गोष्टी सांगतात. आता रत्नही गेले आणि रत्नाचं तेजही. कलियुग आहे ना, कलियुगामुळे झाले, पापामुळे झाले धर्माचे वाटोळे. नाही पाऊस, एक तर पाऊसच पडत नाही, पडला तर काय पडतो. पाप आहे ना. सगळ्यामध्ये पाप मोठं जर कोणतं गोहत्याचं पाप आहे का कोणते. म्हणतं सरकारने कत्तलखाने काय केले, बंद केले. गोशान तरी आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा उत्तर भागामध्ये गोरक्षण जास्त आहे का. ते राजेंद्र राज्य आहे, किती काही आहे बा त्यांच्याकडे. आणि त्याच्याकडे चाऱ्याची सगळी व्यवस्था, सगळे प्रकार असते. म्हणे हत्तीपापाचं कारण जर कोणतं दुसरं किंवा ते शिशुपालमध्ये जन्माला आलेलं मूल त्याला गोळी घालून काय करायचं, हे मोठं पाप आहे. भले एक दिवससुद्धा पाहायला मिळत नाही. तेव्हा या पापाच्यामुळे आणखी अशी स्थिती आपले. म्हणून ते खिडक्यामध्ये असे रत्न ठेवलं आणि ते रत्न काय त्याचा प्रकाश दिला. एक त्रयस्थ मनुष्य होता, 2 माणसं. त्यांनी पाहिलं, म्हणलं ह्याच्यात प्रकाश दिसतो. आणि दोघालाही भ्रांती झाली. म्हणलं रत्नाचा काय असला पाहिजे प्रकाश.
रत्नाचा प्रकाश आहे असं समजून दोघंही तो प्रकाश घेण्याकरता त्या प्रकाशाकडे निघाले. बघा आपले दोघांनाही भ्रांती कोणती झाली? रत्नाचा प्रकाश आहे. दोन्ही ठिकाणी रत्न होतं का एकाच ठिकाणी होतं? एका ठिकाणी दिवा आणि एका ठिकाणी काय होतं? आणि दोघांना भ्रांती झाली रत्नाचा काय आहे, आणि दोघे धावत झाले रत्न मिळावा. जो रत्न प्रकाशावर धावत आला त्याला काय मिळालं? आहे दिवा आणि रत्न आहे असं समजून धावत आला त्याला काय मिळालं? म्हणजे एकाचा शीन काय गेला? फुकट गेला. आणि एकाला रत्नाची काय झाली? प्राप्ती झाली. त्याप्रमाणे केवळ संसार करणे फल नाही झालं. हे या फळाचं मैदान फळ अशोकाच्या झाडाला कुठं फळ येत असते का? फुकट गेलं. अनेकाला काय मिळालं? रत्न मिळालं. म्हणून केवळ संसार करूनच सत्याचा निष्फळ होत असते. आणि जे परमार्थ करतात तो परमार्थ काय होत असतो? जो सफल होतो त्याला काय म्हणायचं? जो निष्फळ जातो तो, जो सफल ब्रह्म होत असतो त्याला म्हणायचं संवादी ब्रह्म. आणि जो निष्फळ होत असतो त्याला काय म्हणायचं? विसंवादी ब्रह्म. हे त्याचं वर्णन या ध्यान दीपामध्ये आहे. ते पहा, मनी प्रदीप प्रभयो. रत्न मनी म्हणजे नाही रत्न, आणि दिवा दोन्ही प्रकाशमान आहे. मणिबुद्धी आधी होता दोन माणसं बरं का. त्या मणिप्रकाशावरती विश्वास ठेवून आणि निघाले. बघा ते मिथ्या ज्ञान दैवी. मिथ्या ज्ञान मात्र दोघांनाही सारखंच आहे, पण विशेष अर्थ क्रियांपैकी. पण त्यामध्ये दोन प्रकार आहे. एकाला मनाची प्राप्ती होते आणि एकाचं येणं फुकट जात असते, असा त्याच्यामध्ये विशेष आहे. पहिल्या श्लोकाचा अर्थ बघा. मणी प्रदीप प्रभयो. मण्याची प्रभा आणि दिव्याची प्रभा. मणिबुद्धी अभिधावता. दोघे जण निघाले. हा मणी आहे असं समजून दोघेही निघाले. पुढे मिथ्या ज्ञान दोघांनाही भ्रम झालेला आहे. हे मण्याचीच प्रभा आहे. मिथ्या विशेष आहे अर्थ. तो विशेष कोणता आहे? एकाला मण्याची प्राप्ती होते आणि एकाचं येणं काय जाते? फुकट जाते. वार्तिक आहे, सुरेश्वराचार्याने दिलेलं वार्तिक आहे त्याच्यावर. पुढे दीप अपवर्कर्ष वर्तन्ते तत्प्रभावैः अदृश्यते द्वार अनन्यात् तद्दृष्ट्वा मने प्रभा. दीपो अपकर्ष वर्तन्ते तत्प्रभावैः. दोन खिडकी आहे, त्याच्या ठिकाणी काय ठेवलं? एका ठिकाणी दिवा, एका ठिकाणी काय ठेवलेलं? रत्न. त्यांच्या प्रकाश कुठं पडले? मग खिडकीतून काय पडते? आहे का सूर्याचा प्रकाश? आता आम्ही वरच्या खोलीमध्ये राहतो, सूर्य उगवला म्हणजे त्याचा काय पडतो? प्रकाश पडतो. असे दोघांचे काय पडलेले आहे? प्रकाश पडलेले आहे. हे पहा, दीप अपवर्कर्षांते वर्तते तत्प्रभाव. खिड्यामध्ये ठेवलेल्या आणखी खिडकीमध्ये ठेवलेल्या दिव्याचा आणि मनाचा प्रकाश पडलेला आहे. बाहेर प्रभाव पडलेले आहे. दृश्यते द्वार तद्दृष्ट्वा मने प्रभा. दृश्यते द्वार दृष्टते द्वार यथात्र. त्या द्वारामधून त्याची प्रभा आपल्याला दिसते. तद्वदृष्टा मने प्रभा. दिव्याची प्रभा दिसते आणि मनाची सुद्धा काय दिसते? कारण दोन्ही म्हणे दवी दीप हिरा अदृश्य दर्शने जातात. हे तीन घेऊन टाकले बघा. मणी, दीप, प्रभा. नाही आपल्या श्लोकाचा पहिलं वरण तुम्हाला कीर्तनाला दिलं आहे. पहिलं शरण म्हणा. तीन घेतले आहे बरोबर. रवी, दीप
रवी म्हणजे सूर्यप्रकाश, रवी दीप, हिरा. हिरा म्हणजे मनी घेऊन टाकायचा इथे आणि मनी प्रवाहायला आणि पुन्हा दिवा. रवी दीप, दीप म्हणजे हिरा. दावी देखणे नादृश्य दर्शने म्हणजे प्रकाशमान आहे. दिवाही प्रकाश देतो, सूर्यही काय देतो आणि हिराही सुद्धा काय देतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं सांगतात, या हिऱ्याच्या प्रकाशावर काय चालतं ते सभा चालत आहे. अजूनही सुद्धा पांडुरंगाचे तर काही दागिने आहे ना, त्याच्यामध्ये हिरे आहे म्हणतात बघा. पूर्वीच्या काळामध्ये पेशवा वगैरे ते एखाद्या दिवशी काढतात 12 महिन्यात, पण जास्त नाही. लाईट जरी गेली तरी त्याचा काय पडतो. आणि हिरवा रंग असेल तर हिरवा प्रकाश, लाल रंग असेल तर म्हणजे हिऱ्याची किंमत होऊ शकत नाही. त्याला काय म्हणायचं, सर्वामध्ये हिऱ्यात जरा कोहिनीर होतं म्हणतात बाप. पण इंग्रजांनी राज्य केल्यामुळे तो हिरा काय गेले घेऊन गेले. हुशार लोक होते. पाकिट खाली करून पाकिट तुमच्याजवळ देऊन टाकलं. माल घेऊन गेले. मात्र मग एक दृष्टांत आलेला आहे. मणी आणि दीप या दोघांमध्ये प्रकाश असल्यामुळे खिडकीमध्ये ठेवलेलं आहे. दोन्ही प्रकाशावरती 2 माणसं यायला लागली. मिथ्याज्ञान दोन्ही आहे, भ्रमज्ञान म्हणतात बरं का. फक्त प्रकाशावर ते काय आहे ते केलेलं आहे. मणी पाहिला का प्रकाश पाहिला, त्या प्रकाशावरती आणि म्हणून मिथ्याज्ञान आहे. म्हणून अर्थक्रियांप्रती म्हणजे फलामध्ये सुद्धा आणखी काय आहे, मग वैषम्य आहे. आता पुढचा श्लोक बघा. दीपवर कर्सर चांदे वर्तते तत्प्रभावही दृश्यते द्वारण्यात तद्वत दृष्टा मने प्रभा. दीपावर चांदे, दिवा ज्या खिडकीमध्ये ठेवलेला आहे त्याचा प्रकाश बाहेर पडलेला आहे. आणि दृश्यते द्वारमानाचा अथान्यात्र, दुसऱ्या खिडकीमध्ये रत्न ठेवलेलं आहे, ज्याचाही प्रकाश बाहेर काय झालेला आहे पडलेला आहे. नुसते प्रकाश पाहिले, काय पाहिले, दिवा दिवा नाही आणि मणीसुद्धा नाही. आणि त्या ह्याच्यावर ते प्रकाशावर ते भ्रम झाला, भ्रम केलेला आहे. म्हणला हा प्रकाश कशाचा आहे, मण्याचा. मग दोन्ही माणसं निघाली बघा. दूरे प्रभाद्वयं दृष्ट्वा मणिबुद्ध्या विधावता प्रभायां मणिबुद्धीस्तु मिथ्याज्ञानं द्वयोरपि. दूरे प्रभाद्वयं दृष्टा, दोन्ही माणसांनी दुरून ते मण्याची आणि दिव्याची प्रभा म्हणजे प्रकाश काय केला, दृष्टा म्हणजे पाहून. मणिबुद्ध्या विधावता, दोघांनाही वाटायला लागले कशाची प्रभा आहे, मण्याची. म्हणून मणी हाताला लागा म्हणून धावत आले बघतो काही. प्रभायां मणिबद्धस्थो मिथ्याज्ञानं आणि द्वयोरपि. प्रभेवर ते मणिबुद्धी असल्यामुळे ते ज्ञान मिथ्या आहे. दोघांचं ज्ञान कोणतं आहे ते मिथ्या आहे. आहे का, मणी पाहिलेले आहे का प्रभा पाहिलेली आहे. आणि प्रभेवर ते कोणती दृष्टी ठेवली, मण्याची. नाही का, असायचं एक आणि समजायचं आहे, त्याला मिथ्या ज्ञान असं म्हणतात. अस्तिक दोरीन समजायचं. म्हणून प्रभायां धावता अवश्यम. प्रभाया मणिबुद्धीस्तु मिथ्याज्ञानं द्वयोरपि, दोघांचंही मिथ्याज्ञान आहे. न लभते मणिदीप प्रभा प्रत्यभिधावता आणि प्रभायां धावता अवश्यं लभ्यते मणिर्मणेः. न लभ्यते मणिदीपप्रभां प्रत्यभिधावता. मणिदीपप्रभां प्रत्यभिधावता, मण्याच्या प्रभेवरती आणि दिव्याच्या प्रभावरती धावत येणारा आणि धावत येणारे. प्रभायाम अवश्यम, धावत अवश्यम, प्रभेवर धावत येणारे असल्यामुळे लभते नाही मणिप्रभा. बरं का, मणिप्रभा लभते एव मणिमनयो.
नलवते मणी दीपप्रभान आणि प्रत्यविधावता मणी दीपप्रभाम दीप आणि मणी बरं का याच्या प्रकाशावर धावा देणाऱ्यांना नलवते नाही प्रभायाम धावत अवश्य माझं चुकं नलवते मणी दीपप्रभाम प्रत्यविधा प्रभायाम धावत अवश्यम लभते दोन्याचा अर्थ साहेब न लभते मणी दीपप्रभाम प्रत्यविधावता त्या प्रभावरती धावा देणाऱ्या माणसाला आणि प्रभायाम धावत अवश्यम लभते तैव म्हणे वाचावर श्लोकाचा अर्थ दीप प्रभेकडे धावणाऱ्या पुरुषाला रत्नाची प्राप्ती होत नाही. काय घेतलं त्याने वाचा घे पुढं. पण मनाच्या प्रभेकडे धावणाऱ्यास रत्न अवश्य मिळते. नाही अजून सगळं न लभते मनी दीपप्रभाम प्रत्यभिधा दोन्ही अगोदर हे घ्या मनी दीपप्रभाम प्रत्यभिधावता मनाच्या प्रभेवरती आणि दिव्याच्या प्रभेवरती धावत असणारा न लभते कारण दोन घेऊन टाकले त्याचा अर्थ असा आहे दीपप्रभेकडे धावत असणाऱ्याला मनाची प्राप्ती होत नाही आणि मनी प्रभेकडे धावत देणाऱ्याला मनाची काय होते हा सांगायचं. मग त्याच्या श्लोकामध्ये आहे न लभते मनी दीपप्रभायाम धावत बरोबर आहे की प्रभेला पाहून मनाची प्राप्ती होऊ शकत प्रभायाम धावत अवश्यम लभते मनीर्मणे म्हणजे मनाच्या प्रभेकडे धावत असलेला मनाची काय होते त्याच्याकरता आणखी सभासद आहे दीपप्रभा मणिर्भ्रांती संवादी ब्रह्मस्मृता आणि मणिप्रभा मणिभ्रांती संवादी ब्रह्मस्मृत्यते. दीपप्रभा मणिभ्रांती प्रकाश कोणाचा आहे दिव्याचा आणि मणिभ्रांती समजतो काय त्याला कोणता परमानाचा समाधी ब्रह्मस्मृता आणि मणिप्रभा मणिभ्रांती नाही आपलं चुकलं ना चुकलं की आपलं दीपप्रभा मणिभ्रांती विसंवादी ब्रह्म उच्चते. दिव्याचा प्रकाश आहे त्याला मणिप्रकाश असं समजतो त्याला विसंवादी ब्रह्म म्हणतात. कोणता आणि मणिप्रभा मणिभ्रांती प्रकाश कोणाचा आहे मनाचा समजतोय काय मग कोणता ब्रह्म आहे म्हणजे नीट नाही का ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी समजणे याला म्हणायचं विसंवादी ब्रह्म. आणि संवादी ब्रह्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी आहे ते समजणे त्याला कोणता ब्रह्म एक सफल होतो आणि एक काय होत असतो संवादी ब्रह्म हा सफल होत असतो विसंवादी हा ब्रह्म निष्फल होत असतो. मणिप्रभा मणिभ्रांती मनाच्या प्रभेवरती मनाची भ्रांती झालेली आहे जो सफल होतो मनी प्राप्त होतो त्याला विसंवादी ब्रह्म समजतात. आणि दिव्याच्या प्रभेवरती मनाची प्रभाव घेतला जात असते त्याला विसंवादी ब्रह्म म्हणतात. पुढे आणखी याचा विसंवादी ब्रह्म आणि संवादी ब्रह्म भरपूर व्याख्यान केलेलं आहे त्याचा विचार कधी करू